नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काय ती या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसे. मित्रांनो, तुम्हाला आता भारतामध्ये लोकशाही नांदताना दिसते का, असा मी प्रश्न विचारतो तुम्हाला. सध्या वर्तमानात लोकशाही नांदताना दिसते का? तुम्ही उत्तर काय द्याल? हो, लोकशाही दिसते. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आता याची सुरुवात कुठून झाली? तर 2014 पासून. यापूर्वी लोकशाही होती का? हां, नावाला होती, दाखवण्यासाठी होती, पण ती वास्तवात नव्हती. आता लोकांना, जनतेला आपले अधिकार कळायला लागलेत, आपली कर्तव्य कळायला लागलेत आणि त्या अधिकार आणि कर्तव्य आता ते बजवायला लागलेत. त्या अधिकारांचा आणि त्या कर्तव्याचा ते वापर करायला लागले. हे तुम्हाला कशावरून दिसून आलं असेल? तर 3 वेळा त्यांनी नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान पदावरती बसवलेले आहे. मित्रांनो, हा आमूलाग्र बदल आहे. हे युग परिवर्तन आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. आता युग परिवर्तन म्हणालं तर काय होते? कलियुग आहे. मग परिवर्तन म्हणजे काय झालं? तर सतयुगाकडे आपण चाललोय. सतयुग, वास्तववादी युगाकडे चाललेले आपण. आता ते सतयुग परत येईल, रामराज्य येईल अशी आपण आशा धरू. आता हे सतयुग किंवा रामराज्य हे तुम्हाला फक्त भारतातच बघायला मिळेल का? किंवा ती लोकशाही भारतातच बघायला मिळेल का? नाही मित्रांनो, ती लोकशाही आता जागतिक पातळीवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या लोकशाहीचा करता धरता कोण असेल? तर भारत, हे भारतवर्ष, भारताची संस्कृती आणि संस्कार. लक्षात घ्या. नरेंद्र मोदीजी ज्यावेळी पंतप्रधान झाले सुरुवातीला, त्यावेळी ते विदेशी दौरे करत होते, विदेशामध्ये जात होते. त्याच्या मागची कारणं काय होती? त्यावेळी जे विरोधक आहेत ना, ते त्यांच्यावरती सरसंधान करत होते, त्यांची मस्करी करत होते. अगदी राज ठाकरे काय बोलले होते की नरेंद्र मोदीजी भारतात कमी दिसतात आणि विदेशात जास्त दिसतात. ते भारताचे पंतप्रधान आहेत की आणखीन काय आहे, असाही त्यांनी खोचक टिप्पणी केली होती. मित्रांनो, ते पर्यटन करत नव्हते, ते देशाटन करत होते. आता देशाटन आणि पर्यटन याच्यात फरक काय आहे? तर पर्यटन म्हणजे फक्त फिरायला जाणं, मौज मजा करणं, आणि देशाटन म्हणजे विविध देशांमध्ये काय परिस्थिती आहे, आपल्यासोबत त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत, काय भ्रम आहे, काय त्यांच्या मनात आपल्याबद्दल दुविधा आहे का, हे बघावं लागते देशाटनामध्ये. त्या देशामध्ये आपल्याबद्दल काय विचार आहेत, त्यांच्या मनात काय आपल्याबद्दल, आपल्या देशाबद्दल काय भावना आहेत, हे बघावे लागतात. आणि त्यानुसार त्यांनी हे देशाटन केलं होतं. ते जाणून घेतलं त्यांनी काय आहे, आणि ते जे काय त्यांच्या मनात शंका कुशंका आहे ते पुसण्याचा प्रयत्न केला. आणि पुसण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय? त्यांनी फक्त वक्तव्य केलीत का? तर त्यांनी कृतीसुद्धा केली. आणि त्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की भारताची संस्कृती, संस्कार हे किती महत्त्वाचे आहेत. वसुधैवम कुटुंबकम. आम्ही काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम. फक्त भारतवर्ष, भारत देश हाच आमच्यासाठी कुटुंब नाही आहे. ही वसुंधरा, ही पृथ्वी, या पृथ्वीवरती प्रत्येक जीवजंतू, आपल्या ह्या प्रत्येक प्राणी मात्र हे आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे, म्हणजेच वसुधैवम कुटुंबकम. आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, आणि तो सुद्धा स्वतःच्या विचाराने. त्याच्यावरती कोणीही जबरदस्ती करू शकत नाही की तू असाच वाग, असंच कर. तो आपल्या मनाने जगू शकतो. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा पडताळा करून, आपली सद्विवेक बुद्धी वापरून तो जगू शकतो. त्याला जगण्याचा अधिकार आहे. आणि हीच आहे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. ते काय म्हणाले होते? रयतेचं राज्य, रयतेचं राज्य. आता रयतेचं राज्य म्हणजे कोणाचं? तर जनतेचं राज्य. जनतेने जनतेसाठी, रयतेने रयतेसाठी, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मित्रांनो, ही लोकशाही आता तुम्हाला भारतात नांदताना दिसते. तुम्हाला काय वाटते? माझं मत मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता मित्रांनो, ह्या लोकशाहीला जागतिक पातळीवरती कसं काय स्थापित करायचं, त्यासाठी नरेंद्र मोदीजी रणनीती आखत होते. आणि या रणनीतीचाच एक भाग म्हणून जो त्यांनी नुकता केलेला दौरा, तो नुकता दौरा त्यांनी कुठे केला? विदेशात. कुठल्या देशात केला? कुठे देशाटन केलं? तर इस्राईलमध्ये. तो एक महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. आता तो फक्त तेवढा दौरा महत्त्वपूर्ण आहे का? नाही मित्रांनो. सिंधूर ऑपरेशन ही सुद्धा त्याला एक कडी जोडली जाते. आणि धुरंधर चित्रपट, लक्षात घ्या. चित्रपट, आता तुम्ही म्हणाल तो चित्रपट होतं, मनोरंजन होतं, किंवा त्याच्यात वास्तविक घटना दाखवल्या होत्या. मित्रांनो, ते फक्त मनोरंजन नाही आहे, आणि फक्त वास्तविक घटना दाखवायचं ते एक काम नव्हतं, कार्य नव्हतं. तो आताच का प्रदर्शित झाला, ह्या काळातच का प्रदर्शित झाला, त्याच्या मागे सुद्धा एक रणनीती आहे. हे जे काय चित्रपट प्रदर्शित झाले, म्हणजे काश्मीरवर असो, केरळावर असो, जे काही चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्या मागे सुद्धा एक रणनीती आहे. लक्षात आलं का? ते वास्तव समोर आणणं गरजेचं आहे, आणि हे वास्तव त्यांनी जगासमोर आणलेलं आहे.
नक्की ह्या देशात काय घडत होतं. सेक्युलर, धर्मनिरपेक्ष ह्या एका बॉम्बवरती, हा एका बॉम्ब आहे, ही लागलेली एक आग होती धर्मनिरपेक्षतेची. त्या आगीवरती या देशामध्ये काय काय घडत होतं. हा बॉम्ब कुठे ठेवला होता, कोणाच्या बुडाखाली ठेवला होता धर्मनिरपेक्षतेचा, पण तो बॉम्ब कोणाच्या बुडाखाली फुटत होता आणि कोणाची वाताहत होत होती हे दाखवून देण्यासाठी हे सगळे चित्रपट प्रदर्शित झाले. आता आपण धुरंधर चित्रपट, तो दौरा आणि सिंदूर ऑपरेशन यांच्याशी कसे काय तार जुळले जात आहेत, त्या कडी कसे काय जुळले जात आहेत हे आज समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा दौरा जो होता ना, हा देशाटन होतं ना, त्याच्या मागे एक रणनीती होती. आणि हे जे काय देशाटन झालं, हा दौरा झाला इस्रायलमध्ये, तो युद्धजन्य परिस्थितीत झालेला आहे. युद्धाचं सावट होतं, युद्ध पुकारलं गेलं होतं आणि त्यावेळेला तो प्रवास केलेला आहे नरेंद्र मोदीजी यांनी. त्यांना टार्गेट करण्यासाठी, त्यांचा अंत करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी बरेच जण लालायित आहेत. आता फक्त पाकिस्तानच आहे का? नाही, बरेच जण लालायित आहेत. त्यांना नरेंद्र मोदीजी नको आहे. जे कट्टर आहेत, त्यांची कट्टर विचारधारा आहे, ते प्रत्येक जण नरेंद्र मोदीजींना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींनी तो प्रवास केला. ते इस्रायलमध्ये गेले, सुखरूप पोचलेत, इस्रायलमधून सुखरूप परत भारतात आले. पण इस्रायलच्या त्यांनी संसदेमध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं की ह्या जगातील देश जे आहेत त्या देशांमध्ये आतंकवाद संपणं आवश्यक आहे, टेररिझम संपणं आवश्यक आहे. मग चांगलं टेररिझम आणि वाईट टेररिझम ह्याच्यात फरक करता कामा नये. टेररिझम, आतंकवाद हा आतंकवाद असतो, अतिरेकी हा अतिरेकीच असतो. तो अतिरेक करतो म्हणजे अतिरेकी, मग तो चांगला आणि वाईट नसतो. मग अशा अतिरेक्यांना संपवणं आवश्यक आहे. त्यावेळी त्यांनी आणखीन एक आठवण केली. जो इस्रायलवरती हल्ला केला गेला होता 7 ऑगस्टला, त्या हमासने केलेल्या आतंकी हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवला आणि त्या हमासला त्यांनी एक आतंकी संघटना म्हणून घोषित केलं. मित्रांनो, हे जे काही वक्तव्य आहेत ना, हे वक्तव्य उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी बडबडायचं म्हणून ते बोललेले नाही. हे जसे राहुल खान काही येऊन बडबडतात त्या संसदेमध्ये, निरर्थक बडबडतात, वाचाळपणा त्यांचा तुम्हाला तिथे दिसतो. त्याला कुठलाही बेस नाही, सगळं बेसलेस, अशी त्यांची ती भाषा असते. अशी भाषा नव्हती ती. त्याच्या मागे रणनीती होती, त्याच्या मागे संदेश होते. कोणाला? जगाला दिलेले ते संदेश होते. मित्रांनो, ते लक्षणीय आहे, ते समजणं गरजेचं आहे. काय तर हमासने केलेला तो आतंकी हल्ला आणि त्याच्यात जे काही निरपराध होते इस्रायलचे नागरिक, ते मारले गेलेत, त्यांच्याबद्दल ते बोलले, त्यांच्याबद्दल त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली. आणि ते करत असताना त्यांनी भारतामध्ये जो हल्ला झाला, आतंकी हमला मुंबईमध्ये, आठवतो का मित्रांनो? 26/11 या काळामध्ये झालेला तो आतंकी हमला मुंबईमध्ये, त्याचाही तिथे त्यांनी वक्तव्य केलं आणि दोघांना त्यांनी त्याच्यात साम्यता आहे हे दाखवून दिलं. मित्रांनो, आतंकी हा फक्त शस्त्र घेऊन आतंकवाद करतो का? नाही मित्रांनो, सर्वात मोठा आतंकी हा बुद्धिवादी असतो. लक्षात आलं का? म्हणून मी यापूर्वीचा जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये हे माझं वक्तव्य आहे, माझे विचार मांडलेले आहे. काय तर बुद्धिवादी आतंकी. आणि ह्या बुद्धिवादी आतंक्यामुळे फक्त काही लोक मारली जात नाहीत, समाजातील किंवा ह्या जगातील देशातील काही जनता मारली जात नाही, काही नागरिक मारले जात नाहीत, तर असंख्य नागरिक, जनता मारली जाते ह्या बुद्धिवादी आतंक्यांमुळे. कारण शस्त्र घेणारा, यांच्यावरती शस्त्र चालवतो तेवढेच मारले जातात, पण बुद्धिवादी हा जे काय शस्त्र चालवतो आणि त्याच्यातून जे आतंकी तयार होतात त्याच्यामुळे अनेक निरपराध मारले जातात. आणि हे सर्वात मूळ कारण आहे या आतंक्यांचं. आता हा आतंकवाद कोण करत होता? हा आतंकी कोण होता? बुद्धिवादी आतंकी कोण होता? तर खोमेनी. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. त्यांना फक्त या जगामध्ये एकच धर्म निर्माण करायचा होता, तो म्हणजे इस्लाम. आणि इस्लाम हा धर्म निर्माण करत असताना त्यांना फक्त शिया, लक्षात आलं का? सुन्नी सुद्धा नको होते, शिया मुसलमान, शिया कट्टरपंथी हे हवे होते आणि त्यानुसार ते वाटचाल करत होते. जे काय आता सुन्नी देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता परिवर्तन यायला लागले, ते सुद्धा आता जगाच्या सोबत चालायला लागले. पण ह्या देशामध्ये, इराण ह्या देशामध्ये ते परिवर्तन होत नव्हते, ते कट्टरता आणखीन कट्टर होत जात होती. त्यामुळे त्या अतिरेक्याला संपवणं आवश्यक होतं. आता इथे आला सिंदूर ऑपरेशन, लक्षात आलं का?
आता या अतिरेक्याला संपवण्यासाठी सिंधूर ऑपरेशन महत्त्वाचं होतं. कारण सिंधूर ऑपरेशनमध्ये भारताने जगाला दाखवून दिलं की आम्ही एकदम पिन पॉईंट लक्ष्यभेद करू शकतो. बरोबर आम्ही ठरवलेलं लक्ष्य आम्ही अचीव करू शकतो, गाठू शकतो आणि नेस्तानाबूत करू शकतो, असं भारताने दाखवलं होतं. आणि या अतिरेक्यांना, पाकिस्तानमधील अतिरेक्यांना यमन सदानाच पाठवलं होतं. आणि तेच सिंधूर ऑपरेशन अमेरिकेने आणि इस्रायलने दोघांनी मिळून तिथे राबवलं. अगदी पिन पॉईंट या बुद्धिजीवी अतिरेक्याबरोबर त्यांच्यासोबत असलेले इतर जे अतिरेकी होते, ते जे संघटन होतं, त्या संघटनाला त्यांनी नेस्तानाबूत केलं. एकाच वेळेला 40 जणांचा त्यांनी खात्मा केला, त्या कट्टर अतिरेक्यांचा, बुद्धिवादी अतिरेक्यांचा. लक्षात आलं का? सिंधूर ऑपरेशन. आता तुम्ही म्हणाल धुरंधर या चित्रपटाचा काय इथे संबंध आला? मित्रांनो, ह्याच्यामागे धुरंधरच काम करतोय आणि तो काल परवा नाही काम करत आहे. हा धुरंधर काल परवा नाही काम करत आहे. ह्या धुरंधरनी 2014 पासून ते कार्य हातात घेतलेलं आहे आणि वेळोवेळी क्षणोक्षणी काळ वेळ परिस्थितीनुसार आपलं तो कार्य करतोय आणि ते लक्ष वेधतोय. धुरंधर. आता कोण धुरंधर आहे ते तुम्ही ओळखा. आता धुरंधरमध्ये एक डायलॉग आहे, घायाळ झालेला जो असतो ना, तो अधिकच घायाळ झालेला जो असतो तो अधिकच काय असतो, भयानक होतो. आणि असा घायाळ झालेला धुरंधर काय होतोय, अधिकच सक्रिय झालेला आहे आणि तो आपलं कर्तृत्व, आपलं कर्म करतोय आणि जगामध्ये जी काय अराजकता वाढली होती ती तो संपवतोय. धुरंधर आता पार्ट दुसरा सुद्धा आलेला आहे. त्या दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला धुरंधर काय करतोय हे दिसून येईल. धुरंधर कधीपासून सक्रिय झाला? 2014 पासून. आता कोण धुरंधर आहे ते तुम्ही ठरवा. अजित डोभाल आहेत, अमित शहा आहेत, जयशंकर आहेत, की नरेंद्र मोदीजी आहेत, की आणखी कोण आहेत? तुम्ही ठरवा धुरंधर कोण आहे. मित्रांनो, हे सगळे धुरंधरच आहेत. फक्त एक व्यक्ती नाही आहे. संघटित होऊन ह्या धुरंधरांनी केलेली ही रणनीती आहे, हे युद्धनीती आहे. मित्रांनो, आता अमेरिका भारतावरती काय करते? कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताला अमेरिका चालवते असं म्हटलं जाते. तेल महाग होईल, आता महागाई वाढेल, महागाईचा डोंग उसळेल. मित्रांनो, काही होणार नाही. कारण धुरंधरांनी या अगोदरच हे सर्व तयारी करून ठेवलेली आहे. त्यांना हे सर्व माहीत होतं, कारण त्यांनीच हे घडवलेलं आहे. या धुरंधरांनीच हे घडवलेलं आहे. तुम्हाला काय वाटते, अमेरिका आणि इराण हे या इस्रायलच्या विरोधात लढतायत? नाही मित्रांनो. अमेरिका आणि इस्रायल हे इराणच्या विरोधात लढतायत? नाही मित्रांनो. ह्याच्या मागे ही फक्त काय आहेत? सोंगट्या आहेत. ह्या सोंगट्या कोण हलवत आहेत? ह्या बुद्धिपटावरती तरी धुरंधर हलवत आहेत. धुरंधर ठरवत आहेत की कधी काय करायचं, कोणाला संपवायचं आणि कोणाचं अस्तित्व टिकवायचं. लक्षात आलं का मित्रांनो? धुरंधर. आता धुरंधर कोण आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. नरेंद्र मोदीजी दौऱ्यावर जाऊन काय बोलले, बरळले नाहीत, काय बोलले, काय वक्तव्य केलं आणि त्यांनी काय संदेश दिले हे महत्वाचे आहे. लक्षात आलं का? विश्वगुरु. भारत हा विश्वगुरु आहे, विश्वगुरु राहणार आहे. हेच ह्या आता युद्धातून तुम्हाला दिसून येईल. आता इराणमध्ये तुम्हाला लोकशाही नांदताना दिसेल, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य दिसेल. हेच ते वास्तव आहे. तुमच्या लक्षात आलं असेल या 3 कड्या मी कशा काय जोडल्या आहेत. तो दौरा नरेंद्र मोदीजींचा इस्रायलमध्ये झालेला दौरा, दुसरा सिंधूर ऑपरेशन आणि धुरंधर चित्रपट, यांची एकमेकांची कशी कडी जोडली जाते हे तुमच्या लक्षात आलं असेल. रणनीतिकार कोण आहेत, ही रणनीती कोणी आखली आणि हे युद्ध कोणी लढवलं, महाभारत कोणी घडवलं, लक्षात आलं का? श्रीकृष्णाने घडवलं. कोणी कोणाशी कसं लढायचं, किती लढायचं, कोणाचा अंत करायचा आणि कोणाचं संरक्षण करायचं हे कोणी ठरवलं? श्रीकृष्णाने. लक्षात आलं का मित्रांनो? श्रीकृष्णाने ठरवलं. हीच ती रणनीती, हीच ती कृष्णनीती, ही ती चाणक्य नीती. आता तो धुरंधर राबवतोय. आता धुरंधर कोण आहे ते तुम्ही ठरवा. आता माझ्या मते धुरंधर कोण आहे, माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या नजरेतून धुरंधर कोण आहे हे मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? ही काय आहे? कृष्णनीती. कृष्ण स्वतः लढला नाही, कृष्णाने स्वतः हत्यार उचललं नाही. लक्षात घ्या त्या महाभारताच्या युद्धात. पण कृष्णाने हे युद्ध लढवलं आणि धर्माचा विजय घडवून आणला. आता हे युद्ध सुरू आहे कशामध्ये? धर्म आणि अधर्मामध्ये. धर्माचा विजय आणि अधर्माचा खात्मा. लक्षात येते का? हर घर से खामिनी पैदा होगी, हे वास्तव स्वरूप तुमच्या समोर येते आहे.
भारतामध्ये हे वास्तविक स्वरूप, यांचे मुखवटे तुमच्यासमोर टाराटर फाडले जात आहेत, मुखवटे उतरले जात आहेत. आताच ह्या संसदेमध्ये दुसऱ्या आता ह्याच्यामध्ये संसदेच्या कामकाजामध्ये जे हे आता कूटनीती षडयंत्र रचणारे ज्या प्रकारे त्यांनी पहिला दिवस स्वाहा केला त्या संसदेमध्ये, ते तुमच्या लक्षात आलंच असेल. ते राहुल गांधी आणि त्यांच्या त्या परिवाराने त्यांना या भारतात काय करायचं आहे, अराजकता माजवायची. लक्षात आलं काय? जाती धर्माच्या नावावरती अराजकता माजवायची. त्यांना कोणत्याही स्वरूपात नरेंद्र मोदीजींना या पदावरून पदच्युत करायचे. नरेंद्र मोदीजींना कोणत्याही स्थितीत त्या पदावरून, पंतप्रधान पदावरून पदच्युत करायचे. हेच त्यांचा उद्देश आहे. बाकी त्यांचा उद्देश काही नाही आहे. लक्षात आलं का? आणि हेच एक्सपोज होते. हे आता जगासमोर येते. फक्त भारतासमोरच नाही, हे विरोधक यांचं आता वस्त्रहरण होते. आणि त्यासाठी त्या वस्त्रहरणामध्ये त्यांची इज्जत लपवायला श्रीकृष्ण अवतरणार नाही. त्यांची इज्जत चव्हाट्यावरती टांगली जाणार. हीच ती रणनीती आहे. नरेंद्र मोदीजी का बोलत नाही? नरेंद्र मोदीजी का सांत्वन करत नाही? त्याच्यामागे रणनीती आहे. कारण यांचे मुखवटे उतरवणे आवश्यक आहे. या जगात, या देशातील नागरिकांना हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे. ज्यावेळी ह्या देशाचा नागरिक संतुष्ट होईल, त्या नागरिकांचा विश्वास ज्यावेळी आपल्या पंतप्रधानावरती, आपल्या नेत्यावरती विश्वास दृढ होईल, त्यानंतरच तो नेता जागतिक नेता होऊ शकतो. कारण आधी खुद को जय करे, दुसरों के जैसे पहिले खुद को जय करे. लक्षात आलं का? आणि हेच खुद को जय करे ह्याच रणनीतीवरती आता नरेंद्र मोदीजी काम करत आहेत भारतामध्ये. मग दुसरों का जय करने के लिए नरेंद्र मोदीजी तुम्हाला जागतिक लेवलला दिसून येतील. हेच ते वास्तव आहे. धुरंधर कोण आहे? तो दौऱ्याचा उद्देश काय होता आणि सिंदूर ऑपरेशन कसं काय राबवलं त्या अमेरिकेने आणि इस्रायलने हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि त्या अतिरेक्यांचा कसा काय खात्मा केला, या अतिरेक्यांना कसं काय यमसदनास पाठवलं, त्या 72 हुरांकडे पाठवलं, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ही हत्या नव्हती तर हा वध होता. आणि वध हा अधर्म्याचा केला जातो. लक्षात आलं का? वध हा अधर्म्याचा केला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेल वास्तव काय आहे. वास्तवावरती बोलू का? माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.